कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधूंमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे केडीएमसीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकलेत। आदित्य ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत रोड शो केला तर आदित्यच्या रोड शोला अमित ठाकरेंनी लोकल प्रवास करून उत्तर दिलं। ज्युनियर राज ठाकरे म्हणजे अमित ठाकरे यांनी चक्क दादर ते कल्याण असा लोकल प्रवास करत कल्याण डोंबिवलीकरांशी संवाद साधला। विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत रोड शो केला होता। त्यामुळे केडीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य आणि अमित हे ठाकरे बंधू एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे। दरम्यान यावेळी आदित्य ठाकरेंना टोला लगावण्यास अमित ठाकरे बिलकुल घाबरले नाहीत। रोड शो करून ट्रॅफिक जाम करून लोकांना त्रास देण्यापेक्षा आम्ही लोकलने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय असं ते म्हणाले। आपण केडीएमसी निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात चांगलाच उभा ठाकलेला। अगदी ठाकरे बंधू सुद्धा नाहीत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात आग पाकड करत असताना आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। तर राजपुत्र अमित ठाकरेंच्या लोकल प्रवासात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज दादर ते कल्याण असा प्रवास करत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्यासोबत स्वतः अमित ठाकरे आहेत। काय सांगाल, आज तुम्ही दादर ते कल्याण पर्यंत प्रवास करताय, अनेक समस्या कल्याण डोंबिवलीकरांना सोसाव्या लागतात, काय नेमकं तुमचं आणि त्यांचं बोलणं होत आहे? पहिली गोष्ट तर कल्याण डोंबिवली इलेक्शनचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर तिकडचे दररोज तिकडे रोड शोज करून तिकडच्या लोकांना त्रास देण्यापेक्षा आम्ही विचार केला की ही ट्रेन कल्याणला चालले, इकडे सगळे तिकडचे लोक आहेत, आपलीच लोक आहेत, तर त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्यामध्ये राहून त्यांना त्यांच्याकडनं ऐकून घेऊन त्यांना आपण कसे कन्व्हिन्स करू शकतो की एक चान्स मिळण्यासाठी ते एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। नक्कीच तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन आपण लढवण्याचं एकमेव कारण आहे की लोकांची समस्या, प्रॉब्लेम्स किंवा जे त्रास होतो त्यांना तो कमी करायचा। तर मला कळत नाही की इलेक्शनच्या टायमालाच आपण त्यांना ट्रॅफिक करून रोड शोज करून सगळ्यात त्रास देण्यापेक्षा हा एक त्यांच्याबरोबरच जाऊन हा एक छोटासा प्रयत्न आहे त्यांच्या म्हणजे कमीत कमी त्रास देऊ घेऊन त्यांना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा। नक्कीच एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुमची फॅन फॉलोविंग जी आहे ही सगळी इथे बघायला मिळते, लोक फोटो खेचतात। काय सांगाल, अमित ठाकरेही आता राजकारणामध्ये पदार्पण करतात, असं मी काही होतं कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिका इलेक्शन दिवसेंदिवस रंग चढत जातोय आणि एकीकडे बघितलं तर मनसे असो, भाजप असो किंवा शिवसेना असो, प्रत्येक पक्ष आपल्या शक्तीने कार्यशील झालेला आपल्याला बघायला मिळतोय। एकीकडे कालच्या आदित्य ठाकरेच्या रोड शो नंतर आज अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीकरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।